शहरातील खापर्डे बगीच्यामध्ये विराजमान होणाऱ्या विदर्भाचा राजा गणपतीची विसर्जन मिरवणूक सोमवार 16 सप्टेंबरला निघाली। या मिरवणुकीमध्ये हजारो भाविकांचा समावेश होता। याच संधीचा फायदा घेऊन चोरटेही मिरवणुकीत सक्रिय झाले होते। त्या दरम्यान 7 तास चाललेल्या या मिरवणुकीत चोरट्यांनी सुमारे तब्बल 40 ते 45 मोबाईलवर डल्ला मारला। त्यापैकी सुमारे 32 मोबाईल कोतवाली पोलिसांनी जप्त केले। याचवेळी संशयितरित्या फिरणारे व चोरी करणाऱ्या 16 जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले। शहरातील न्यू आझाद गणेश मंडळाकडून दरवर्षी गणरायाची विसर्जन मिरवणूक भव्य दिव्य प्रमाणात काढली जाते। विविध ढोल पथक आणि अतिशय शिस्तबद्ध ही मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह जिल्हाभरातून भाविक येथे येत असतात। दरम्यान सोमवार दुपारी 4 वाजता खापर्डे बगीच्यामधून निघालेली ही मिरवणूक इरविन चौक ते रेल्वे स्टेशन, राजकमल चौक, श्याम चौक, दीपक चौक मार्गे विसर्जन स्थळी पोहोचते। खापर्डे बगीच्यातून दुपारी 4 वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक रात्री 11 वाजता संपली। यावेळी सुरुवातीपासून सुमारे 30 ते 35 हजार भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते। याच गर्दीचा फायदा घेऊन अनेक चोरटे, पाकिटमार, मोबाईल चोर सुद्धा गर्दीत शिरले। भाविकांना काही काळाच्या आत मोबाईल व पाकिटवर हात साफ करून निघून गेले। मात्र मोबाईल चोरी गेल्याचे लक्षात आल्यावर अनेकांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गर्दी केली। मंगळवारी दुपारपर्यंत 23 जणांनी मोबाईल चोरीची पोलिसात नोंद केली। तसेच काही मोबाईल धारकांकडे बिल नसल्यामुळे त्यांना तक्रार दाखल करण्यास उशीर झाला। असे जवळपास 40 ते 45 मोबाईल चोरी गेले। दरम्यान गुन्हे शाखेने मोबाईल चोर पाकिट चोरीच्या रेकॉर्डवरील 16 जणांना कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले। तसेच कोतवाली पोलिसांनी 5 जणांना पकडले। या सर्व चोरट्यांकडून 35 मोबाईल पोलिसांनी जप्त केले। ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज।